नमस्कार मित्रांनो, रहस्यमय भय कथा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील कथेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशीच रहस्यमय आणि भयानक कथा. ही कथा तुमचे मनोरंजन तर नक्कीच करेल, पण त्यासोबत तुम्हाला भीती वाटल्याशिवायही राहणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच दिलेले घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर गोपाळला लक्षात ठेवण्यासारखे काहीच नव्हते. ना तो अभ्यासात हुशार होता आणि नाही तर खेळांमध्ये. खरं तर आम्ही दोघे मित्रही नव्हतो, किंबहुना त्याचा कोणीच मित्र नव्हता. शाळेच्या दिवसांमध्ये मी त्याला नेहमीच एक उदास चेहरा घेऊन इकडे तिकडे फिरताना पाहायचो. त्याची एवढीच ओळख माझ्या लक्षात होती. पण तब्बल 15 वर्षांनंतर एके सकाळी मी त्याला अचानक माझ्या समोरून जाताना पाहिले आणि एकदम त्याची ती जुनी छबी माझ्या डोळ्यांसमोर आली आणि माझ्या तोंडातून शब्द फुटले, अरे हा तर गोपाळ आहे. खरं तर गोपाळ सोबत बोलण्याचे माझे काहीच कारण नव्हते, पण न जाणे का मला त्याच्यासोबत बोलण्याचा मोह आवडताच आला नाही. आणि मी गोपाळला थांबून विचारले, तुझे नाव गोपाळ आहे ना? खरं तर माझे काम एक ट्रॅव्हलिंग सेल्समनचे होते, त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलणे ही माझी सवयच बनली होती. आणि कदाचित त्या सवयीमुळे मी गोपाळला थांबून हा प्रश्न विचारला असावा. माझ्या या प्रश्नाने गोपाळ थोडा गडबडला आणि चेहऱ्यावर एक विचित्र भाव आणत त्याने मला खालून वरपर्यंत एकदा पाहिले आणि गोपाळ म्हणाला, होय, माझे नाव गोपाळ तर आहे, पण तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखले नाही. मी म्हणालो, अरे मी तुझ्या सोबत शाळेतच होतो. गोपाळला विश्वास पटावा म्हणून मी आमच्या काही जुन्या मित्रांची नावे सांगितली. गोपाळच्या चेहऱ्यावरच्या आठ्या आता निघून गेल्या होत्या आणि तो कसल्या तरी विचारात बुडाला आणि एकदम त्याच्या चेहऱ्यावरती चमक आली आणि आता त्यानेही मला ओळखलं होतं. अरे तू सकाराम आहे ना? सकाराम देवडे, मी बरोबर ओळखलं ना? गोपाळ हसला आणि पुन्हा म्हणाला, बघ ना, किती वर्ष झाली ना शाळा सोडून. जवळपास 15 वर्ष. आणि त्यानंतर आज मी तुला असा रस्त्यामध्ये भेटत आहे. गोपाळला भेटून मला खरंच खूप आनंद झाला होता. आम्ही जवळच्याच एका इराणी हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो. गोपाळ जवळपास माझ्याच वयाचा म्हणजेच 30 वर्षांचा होता, पण गोपाळ त्याच्या वयापेक्षा खूपच म्हातारा दिसत होता. त्याचे शरीर पूर्ण भेडक आणि ढिले पडलेले होते. डोक्यावरचे केस खूपच विरळ झाले होते आणि कपाळही खूप मोठे झाले होते. दर 2 मिनिटांनी खिशातील रुमाल काढून चेहऱ्यावरचा आणि मानेवरचा घाम पुसण्याची सवय त्याला लागली होती. आता बराच वेळ आम्ही जुन्या आठवणींवरती गप्पा मारल्यावर
गोपाळला समजले होते की मी इथे ऑफिसच्या कामासाठी आलो आहे आणि मी जवळच्याच एका लॉजवरतीही राहत आहे. त्यामुळे गोपाळ मला म्हणाला, सकाराम, तू लॉजवर का राहतोस? तू एक काम कर, तू माझ्या घरी येऊन राहा. घरी मी एकटाच असतो. या निमित्ताने मला सुद्धा 2 दिवस का होईना पण कोणीतरी सोबती होईल. खरं तर मी गोपाळला फारसा ओळखत नव्हतो, पण त्याच्या बोलण्यामध्ये आणि डोळ्यामध्ये मला एक विनंती दिसत होती. आणि अखेर मी त्याच्या बोलण्याला मान देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी माझे सर्व सामान घेऊन गोपाळने दिलेल्या पत्त्यावरती पोहोचलो. आणि इथूनच त्या घटनेला सुरुवात झाली, ज्यामुळे आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. जेव्हा मी गोपाळच्या घरी पोहोचलो तेव्हा गोपाळचे घर पाहून मला खूपच आश्चर्य झाले. कारण गोपाळचे घर हे घर नव्हते, तर ती एक जुन्या काळातील हवेली होती. ती हवेली खूपच मोठी आणि सुंदर होती. मला विश्वासच बसत नव्हता की शाळेत नेहमीच इतका शांत आणि उदास असणारा गोपाळ या हवेलीत राहत आहे. मी हवेली पाहतच गोपाळला विचारले की गोपाळ, तुझे घर तर खूप मोठे आहे रे. त्यावर गोपाळ म्हणाला, याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे. मी तुला ती निवांत सांगेन, पण सध्या तू आतमध्ये ये. असे म्हणून त्याने मला आत घेतले. तो दिवस हवेली बघण्यात आणि गप्पा गोष्टी करण्यातच निघून गेला. आणि आता संध्याकाळची वेळ झाली होती. हवेलीतल्या एका आरामदायी खोलीत गोपाळ आणि मी बसलो होतो. गोपाळच्या घरात धुळीची एक बारीक थर जमा झाली होती आणि त्याचे कारण म्हणजे गोपाळच्या घरात सकाळ संध्याकाळ काम करण्यासाठी आणि स्वयंपाक करणाऱ्या बाईशिवाय दुसरे कोणीच येत नव्हते. संध्याकाळी जेवणानंतर गोपाळ सिगरेट ओढत माझ्याकडे पाहत मला म्हणाला, सकाराम, तुला हे रिकामे घर, लोकांचा अभाव आणि माझा एकटेपणा पाहून तुला खूपच विचित्र वाटत असेल ना रे? मी फक्त मान हलवून त्याला हो म्हणालो. आणि गोपाळने मला त्याच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटना सांगू लागला, ज्या मलाच काय पण कोणालाच माहिती नव्हत्या. आणि आता गोपाळला त्या कोणाला तरी सांगायच्याच होत्या, कारण एकटे राहून गोपाळच्या मनात त्या घर करून होत्या आणि या गोष्टी गोपाळला सतत सतवत होत्या. गोपाळने सांगितले की मी जेव्हा फक्त 4 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला दत्तक म्हणून आमच्या दूरच्या एका नातेवाईकांना मला देऊन टाकले होते, किंबहुना विकूनच टाकले होते. खरं तर यामध्ये त्यांची सुद्धा काही चुकी नव्हती. आमच्या घरची परिस्थिती त्यावेळी खूपच वाईट होती आणि आमच्या 4 भावंडांना सांभाळणे आई वडिलांसाठी खूपच अवघड झाले होते. पण जेव्हा मला दत्तक म्हणून या हवेलीत आणले खरे, पण इथे आल्यावरती माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दुःख सुरू झाले होते. कारण काकू तर मला खूपच प्रेम करायच्या. त्यांना स्वतःचे मूल तर नव्हते, पण त्या मला त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळायच्या. पण काका मात्र माझ्या इथे येण्याने खुश नव्हते. ते माझा सतत राग करायचे, मला सतत ओरडायचे आणि कधी कधी मारायचेही. पण काकू सर्व काही सांभाळून घ्यायच्या. आणि अशातच ती घटना घडली ज्याने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. जेव्हा मी 8 वर्षांचा होतो तेव्हा एका छोट्याशा आजाराने काकूंचेही निधन झाले आणि माझ्या आयुष्यात
उरलेले प्रेम सुद्धा संपुष्टात आले आणि त्यावेळी मी खऱ्या अर्थाने एकटा पडलो होतो आणि माझ्या आयुष्याने एक वळण घेतले, एक भयानक वळण. हे सर्व सांगत असताना गोपाळचा आवाज जड झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. काकूंनी दिलेल्या वचनामुळे काकांनी मला या घरात तर ठेवले, पण वर्षातून 2 वेळा कपडे आणि दिवसातून 2 वेळचे जेवण याच्या पलीकडे त्यांनी मला काहीच दिले नाही. ते कधी माझ्याकडे प्रेमाने पाहतही नव्हते. जेव्हा पण मी या घरात येईल तेव्हा ते दुसरीकडे पाहायचे. त्यांच्या मनात माझ्याबद्दल फारच तिरस्कार होता, पण तो कशामुळे होता हे मला आजवरही समजले नाही. आणि पुढील काही वर्ष असे चालत राहिले. आता माझे शिक्षण पूर्ण झाल्यावरती जेव्हा मी काकांना विचारले की काका आता पुढे काय करू, तेव्हा काकांनी मला स्पष्ट शब्दात सांगितले की तू या घरामध्ये माझ्या इच्छेविरुद्ध आला आहेस. मला तुझ्याशी काहीच देणे घेणे नाही. तुला काय करायचे आहे ते तुझे तू ठरव. इथून पुढे माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नको. मला काकांच्या या बोलण्याचा खूपच राग आला आणि मी ते घर सोडून निघून गेलो, पुन्हा कधीही परत न येण्याची शपथ घेऊन. गोपाळ क्षणभर थांबला आणि पुन्हा म्हणाला, पण सखाराम, मी पुन्हा इथे परत आलो. यावरून तू अंदाजा लावू शकतोस की बाहेरच्या जगात माझ्या सोबत काय काय घडले असेल. मी बाहेरच्या जगामध्ये जास्त दिवस थांबू शकलो नाही. बाहेरच्या जगामध्ये मी हारलो होतो आणि त्यामुळे इथून पुन्हा बाहेर पडण्याची माझी कधीच हिंमत झाली नाही. आणि गोपाळने पुढे सांगितले, काही वर्षानंतर गोपाळ सुशीला नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. तो तिला काकांशी भेटवण्यासाठीही घेऊन आला, पण काकांनी तिचाही असाच अपमान केला आणि या अपमानामुळे सुशीलाही गोपाळला सोडून कायमची निघून गेली. आणि आता 6 महिन्यांपूर्वीच काकांना पॅरालिसचा अटॅक आला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यूही झाला. गोपाळ आपला घाम पुसत म्हणाला, त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर झाली आहे. मला वाटलं आता हे सगळं विकून मी इथून खूप दूर निघून जाईन, पण काकांच्या वकिलाने मला त्यांचे मृत्यूपत्र दाखवले आणि त्या मृत्यूपत्रात एक अट होती आणि ती अट अशी होती की जर मला ही संपत्ती हवी असेल तर मला मरेपर्यंत याच हवेलीत राहावे लागेल आणि जर का ही हवेली मी सोडली तर सगळी संपत्ती एका ट्रस्टला जाणार होती. मी आश्चर्याने विचारले, पण गोपाळ, एवढ्या मोठ्या घरात तू एकटाच का राहतोस? 2-4 नोकर तुझ्या सोबत का ठेवत नाही? माझा प्रश्न ऐकताच गोपाळच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याचे डोळे भीतीने इकडे तिकडे फिरू लागले, जणू काही कोणीतरी आम्हाला चोरून ऐकत आहे हे त्याला माहित होते. तर त्या आवाजातच गोपाळ मला म्हणाला, सखाराम, कुणालाच या घरात राहायचं नाहीये रे. मी जास्तीचे पैसेही द्यायला तयार होतो, पण तरीही कोणीही इथे थांबायला तयार नाही. का? ते घाबरतात का? आणि कशाला घाबरतात? मी गोपाळला विचारले. काका मेल्यानंतर 2च दिवसात घरातील सगळे नोकर चाकर काम सोडून निघून गेले. त्यांचे म्हणणे होते की या घरात रात्री काहीतरी भयानक घडतं. त्यांना काहीतरी विचित्र जाणवतं. त्यामुळे
आता ते फक्त दिवसाच येतात आणि रात्री या पूर्ण घरामध्ये मी एकटाच असतो. आता आमचे बोलणे संपले आणि गोपाळने मला एक खोली दिली होती. त्या खोलीत मी झोपण्यासाठी गेलो. तेव्हा हवेलीमधील ते उदास आणि कोंदट वातावरण मला खूपच अस्वस्थ करत होते. मी माझ्या खोलीची खिडकी उघडी ठेवली आणि बाहेर पाहू लागलो. बाहेर चंद्रप्रकाशात समोरच एक मोठं ओसाड मैदान दिसत होतं. रात्रीच्या 10:30च्या सुमारास मला झोप लागली, पण मध्यरात्री अचानक मला कसल्या तरी आवाजाने जाग आली. ही चाहूल कसली होती की तो नुकताच एक भास होता. त्यामुळे मी उठून खिडकीजवळ गेलो आणि एक सिगरेट पेटवली आणि जेव्हा मी त्या खिडकीतून बाहेर पाहिले, समोरचे दृश्य पाहून जणू काही माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे पाय लटलट कापू लागले होते, कारण मी आता समोर पाहिले की बंगल्याच्या मागे साधारणतः 20 ते 25 फुटावर त्या मोकळ्या ओसाड शेताच्या मधोमध एक बुजगावणं उभं होतं. डोक्याच्या जागी पांढरा केसाचा एक गोळा, 2 लांब काठीसारखे हात आणि अंगावर लटकलेले फाटके कपडे. रात्रीच्या त्या भयानक शांततेत आणि चंद्राच्या प्रकाशात ते बुजगावणे वाऱ्यासोबत हलत होते आणि ते दृश्य इतकं विचित्र आणि भीतीदायक होते की ते पाहून माझ्या तर काळजाचा ठोका चुकला. मी लगेच खिडकी बंद केली आणि बेडवरती येऊन झोपी गेलो. आता दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी मी ऑफिसचे काम आटपून परत गोपाळच्या घरी आलो. बाहेर कडकडीत ऊन होतं आणि खोलीत आल्यावरती सिगरेट पिण्यासाठी मी पुन्हा त्याच खिडकीपाशी गेलो, ज्या खिडकीपाशी काल रात्री मी सिगरेट पीत थांबलो होतो. आणि मला ते भयानक बुजगावणे दिसले होते. पण आता मी त्या खिडकीपाशी थांबून जेव्हा बाहेर पाहिले, तेव्हा माझ्या अंगावरती पुन्हा काटा आला. मला समजलेच नाही की काल रात्री मी जे पाहिले होते ते खरं होतं की आता मी जे काही पाहत आहे ते खरं आहे. कारण काल रात्री ज्या ओसाड शेतात मला ते भयानक बुजगावणे दिसले होते, ते मैदान आता पूर्णपणे रिकामं होतं. तिथे बुजगावणंच काय, पण साधं चिटपाखरूही नव्हते. एवढ्या कडक उन्हात जिथे एक हिरवं पानही उगवत नाही, तिथं बुजगावणं कोणी आणि कशासाठी उभं करेल? मला आता हा प्रश्न सतावू लागला होता. गोपाळची भीती, नोकरांचं पळून जाणं, रात्रीच्या खिडक्या बंद ठेवणे आणि रात्रीचे कुणालाही या घरामध्ये प्रवेश न देणं, या सगळ्यांचा अर्थ आता मला हळूहळू समजू लागला होता. आणि आता मलाही या घरामध्ये भीती वाटू लागली होती. त्या संध्याकाळी मी गोपाळला स्पष्ट विचारले, गोपाळ, तुझ्या मनावर कसलं ओझं आहे का? तू नक्की कशाला घाबरतोस? खरं काय आहे तू मला सांगून टाक. गोपाळने डोळे मोठे करत माझ्याकडे एकदा पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो पूर्णपणे कोलमडलेला होता. रडत आणि किंचाळत तो मला म्हणाला, सखाराम, ही हवेली पछाडलेली आहे. रोज रात्री या हवेलीच्या बाहेर काहीतरी फिरत असतं आणि ते हवेलीच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतं. मला दारांवर आणि खिडक्यांवर त्याचे ओरखडे ऐकू येतात. मला माहित आहे ते कोण आहे.
ते माझे काकाच आहेत आणि काका सूड घेण्यासाठी परत आले आहे. त्यांना माहित होतं की मी हे घर सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी मला इथेच अडकून ठेवलं आहे, या हवेलीत, जिथे दिवसा काय पण रात्रीचं सुद्धा कोणी नसतं. मी गोपाळला शांत केले आणि त्याला त्याच्या खोलीत जाऊन झोपवले आणि मीही पुन्हा माझ्या खोलीत येऊन झोपू लागलो. पण त्या रात्री मला आता झोप येणे शक्य नव्हतं. मी धाडस करून पुन्हा ती खिडकी उघडली, जिथे काल रात्री मी सिगरेट पीत थांबलो होतो. आणि समोर पाहतो तर काय, पुन्हा तेच बुजगावणं आणि पुन्हा ते तिथेच उभे होतं. पण यावेळी त्या बुजगावण्यामध्ये काहीतरी वेगळं होतं, जे मला जाणवतही होतं. कारण काल रात्री त्याचा डावा हात माझ्या दिशेने होता, पण आज त्याचा उजवा हात पुढे आलेला होता. कालपर्यंत त्याच्या डोक्यावर कोणतेही डोळे नव्हते, पण न जाणे आज त्याला डोळे सुद्धा होते आणि जे एकटक माझ्याकडेच पाहत होतं. माझ्या हातातील सिगरेट आता खाली पडली होती. माझ्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि माझ्या लक्षातही आलं की या हवेलीमध्ये खरंच एक दुष्ट शक्ती वास करत आहे, जी फक्त मानसिक खेळ खेळूनच माणसाला आतमधून पोखरून टाकते. आता ती रात्र मी कशीबशी घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे न थांबण्याचा निर्णय घेतला. मी माझे सर्व सामान भरून पुन्हा त्या लॉजवरती निघालो होतो आणि जाताना मी गोपाळला शेवटची विनंती केली. गोपाळ, पैशांपेक्षा तुझा जीव आणि तुझे मानसिक संतुलन जास्त महत्वाचे आहे. तू हे घर सोडून दे, कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहा. तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा सुरुवात कर, कारण या घरामध्ये काहीतरी नक्कीच विचित्र आहे, हे मला काल रात्रीही जाणवले. माझ्या या वाक्याने गोपाळच्या चेहऱ्यावर एक विचित्र हातबली होती. मी माझं सामान घेतलं आणि पुन्हा बाहेर पडलो. पण जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा गोपाळ त्याच्या घराच्या गेटवरती उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर तीच उदासी होती, तीच हरवलेली छबी दिसत होती, जी माझ्या मेंदूत त्याच्यासाठी कायम कोरली गेली. आणि त्यानंतर काही वर्ष असेच निघून गेले. गोपाळचे काही पत्र तर मला आले होते. तो मला सतत त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी बोलवत होता, कारण त्याला कुणाची तरी साथ हवी होती. त्याला कोणीतरी बोलण्यासाठी हवे होते. इतक्या मोठ्या वाड्यात, इतक्या मोठ्या घरामध्ये एकटा राहून कदाचित गोपाळचे मानसिक संतुलनही बिघडले होते. आणि त्यातच त्यासोबत होणाऱ्या या भयानक घटना. पण ती वस्तू शापित असल्यामुळे मी पुन्हा कधीच त्याच्या घरी गेलो नाही. आणि काही वर्षांनी जेव्हा एका कामानिमित्त मी पुन्हा गोपाळच्या गावी गेलो होतो आणि तेव्हा सहज मी त्या हवेलीच्या दिशेने गेलो. पण जेव्हा मी त्या हवेलीपाशी पोहोचलो, ती हवेली पाहून मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. कारण त्या हवेलीचा आता पूर्ण रंगच बदलला होता. त्या हवेलीच्या बाजूला भरपूर सुंदर झाडे लावलेली होती. हवेलीचे पूर्ण सुशोभीकरण केले होते. जणू काही कोणीतरी नव्यानेच ती हवेली उभा केली होती. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या हवेलीच्या बाहेर एक पाटी लावली होती आणि ती पाटी एका कंपनीची होती. आता मला खूपच उत्सुकता लागली होती की त्या हवेलीमध्ये नेमके असे काय घडले असेल ज्यामुळे
त्या हवेलीचा पूर्ण कायापालट झाला होता आणि याच विचाराने मी त्या हवेलीच्या आतमध्ये पोहोचलो. समोरच असलेल्या मॅनेजरला मी विचारपूस केली आणि तेव्हा मला एक धक्कादायक गोष्ट माहीत पडली आणि त्या धक्क्यातून मी आजही सावरू शकलो नाही. कारण त्या मॅनेजरने मला सांगितले की काही वर्षांपूर्वी या हवेलीचा मालक गोपाळच होता. गोपाळचा इथेच मृत्यू झाला आणि मृत्यूचे कारण होतं हृदयविकाराचा झटका. असं सांगण्यात येते की त्याच्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी एका ट्रस्टकडे गेली आणि आता त्या ट्रस्टचे ऑफिस याच वाड्यात आहे. पण हे ऑफिस फक्त दिवसा सुरू असते, कारण रात्री इथे कोणीही थांबत नाही. आणि जर कोणी चुकून रात्रीचे या वाड्यात थांबले तर त्याच्यासोबत पुन्हा त्याच भयानक घटना घडतात. आता मला कळून चुकलं होतं की गोपाळचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने नाही, तर त्या रात्रीच्या अंधारात बाहेरून खिडक्यांवरती ओरखडे मारणाऱ्या त्या बुजगावण्याच्या भीतीने झाला होता. आणि गोपाळ त्या भीतीतून कधी सुटू शकला नाही. आणि आजही मला गोपाळचा तो केविलवाणी चेहरा आठवतो. जेव्हा या वाड्यातून जात असताना मी त्याला गेटवरती थांबलेलं पाहिले होते. तर मित्रांनो, ही होती आजची भयानक आणि गूढ गोष्ट. तुम्हाला काय वाटते? गोपाळने ती हवेली सोडून द्यायला हवी होती? तुमचे विचार मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत ही कहाणी शेअर करा आणि अशाच नवनवीन रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि थरारक कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.